सांगलीत हळद बियाण्यांचे दर कडाडले. प्रति किलो 15 ते 20 रुपयांची वाढ. तमिळनाडूच्या सेलम वाणाला शेतकऱ्यांची पसंती. गेल्या काही वर्षात हळदीला मिळालेल्या विक्रमी दरामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हळद लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्या परिसरात हळद पेरणी आणि लागवडीचा सीझन जोरात सुरू झालेला असून ऐन हंगामात हळद बियाण्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. बाजारात हळद बियाण्यांचे दर प्रति किलो मागे 15 ते 20 रुपयांनी वाढले असून प्रति टनामागे 15 ते 20 हजार रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे चालू हंगामात शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट काहीसे कोलमडले आहे. हळद बियाण्यांच्या या दरवाढीला वाढता लागवड खर्च आणि इंधन दरवाढ कारणीभूत ठरते आहे. देशांतर्गत डिझेलच्या किमती वाढल्यामुळे परराज्यातून होणारी बियाण्यांची वाहतूक कमालीची महागली आहे. इंधन दरवाढीमुळे बियाण्यांच्या वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम सांगली बाजारपेठेतील बियाण्यांच्या आवकीवर झाला आहे. पुरेशा प्रमाणात आवक न झाल्याने मागणी वाढल्याने दराने उच्चांक गाठला आहे. सांगली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यंदा तमिळनाडूची सेलम ही हळदीची जात अत्यंत लोकप्रिय ठरते आहे. या जातीच्या हळदीची गुणवत्ता, रोगप्रतिकारक शक्ती आणि मिळणारे भरघोस उत्पन्न यामुळे सांगलीतील शेतकऱ्यांचा या वाणाकडे ओढा वाढला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत तमिळनाडूतून मोठ्या प्रमाणावर सेलम वाणाचे बियाणे दाखल झाले असून पेरणाचा सीझन असल्यामुळे बाजारात बियाण्यांना प्रचंड मागणी आहे. गेल्या 2 ते 3 वर्षात हळदीला बाजारपेठेत अतिशय उत्तम आणि समाधानकारक दर मिळालेले आहेत. पारंपरिक पिकांपेक्षा हळदीतून मिळणारा नफा चांगला असल्याने यंदा सांगली आणि परिसरातील शेतकऱ्यांनी हळद पीक लागवडीचे क्षेत्र वाढवले आहे. बियाणे महागले असले तरी भविष्यात मिळणाऱ्या चांगल्या परताव्याच्या आशेने शेतकरी खरेदी करत आहेत, अशी माहिती स्थानिक कृषी तज्ज्ञांनी आणि व्यापाऱ्यांनी दिली आहे. 2 ते 3 वर्षे हळदीचे भाव चांगले असल्यामुळे शेतकरी हळद लागण्यास भाव खाली 14,000 ते वर 16,000 रुपये विक्री आहे. 4 वर्षे दर चांगले असल्यामुळे शेतकरी हळदीची लागण करणार. शेतकऱ्यांचा कल हळदीकडे वाढत आहे. सध्या यावेळी टनामागे किती दर वाढला? सध्या टनामागे 20 ते 25 रुपयाचा किलोला फरक आहे. टनाला 80 ते 85 रुपये भाव होण्याची शक्यता आहे. आता जे वातावरण आहे ते अनुकूल आहे का? लागणीसाठी अनुकूल आहे, त्यामुळे हळदीची लागण होणार. इंधन दरवाढीमुळे काय फरक पडला? इंधन दरामुळे किलोला 1-2 रुपयाचा फरक पडला. लागणीचे दिवस सुरू झाल्यामुळे बियाण्यामध्ये सुरुवातीपेक्षा आता 20 ते 25 रुपये किलोला दर वाढले. ओरिजिनल बियाण्याचा भाव 7,500 रुपये झाले आहेत. त्यामुळे हळदीला भाव चांगले असल्यामुळे ह्या वर्षी शेतकरी हळद लावण्यास इच्छुक असल्यामुळे जरा थोडीशी लागण वाढण्याची शक्यता आहे. टनामागे किती फरक? टनामध्ये 20 ते 25 हजार रुपयाचा दराचा फरक पडला. इंधन दरवाढीमुळे काय आता? इंधन दरवाढीमुळे जरा थोडासा दर बी वाढल्यामुळे वाढून विक्री करण्यात येत आहे. किती दिवस सेल चालणार? अजून जून एंडपर्यंत चालणार. जून एंडपर्यंत बियाण्याची विक्री होत आहे. आपल्याकडे बियाणं कुठलं आहे? सेलम जातीचं, चिन्ना सेलम जातीचं ओरिजिनल बियाणे आपल्याकडे मिळते. खात्रीचं सेलम. जवळजवळ बियाण्यामध्ये आम्ही 35 ते 40 वर्ष काम करतोय. आमचं कोहिनूर ट्रेडिंग म्हणून दुकान आहे, त्यामुळं खात्रीचं बियाणे आमच्याकडे मिळते. दर आता जो वाढला आहे त्याचा काय परिणाम होईल? दर वाढल्यामुळे शेतकरी इच्छुक असल्यामुळे ते एवढं काय शेतकऱ्यांच्या मनावर काय परिणाम होत आहे. रान तयार असल्यामुळे हळदीची लागण ही होणारच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.